नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चालू घडामोडीच्या या भागामध्ये तुम्हा सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या भागामध्ये आपण आजचा जो काय दिनविशेष आहे तो देखील बघणार आहोत आणि त्याचबरोबर त्या दिनविशेषाचं महत्त्व असलेलं या ठिकाणी आपल्याला समजून घ्यायचं आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो, आपण काय करणार आहोत की या प्रश्नांचा जो काय कल आहे तो परीक्षेच्या दृष्टीने कितपत महत्त्वाचा आहे तो मी तुम्हाला या ठिकाणी समजून सांगणार आहे। एखादा प्रश्न हा परीक्षेमध्ये का विचारला जाईल, त्याचं कारण काय आहे, या सर्व गोष्टींबद्दल आपल्याला आजच्या सेशनमध्ये विचार करायचा आहे। तर कुठेही जाऊ नका। आजचे जे काय 10 प्रश्न हे 10 प्रश्न तुमच्याकडे व्यवस्थित सोपवण्याचा मी प्रयत्न करेल। आणि या ठिकाणी पहिलाच प्रश्न आहे तो बघण्याच्या पूर्वी मी असिस्टंट प्रोफेसर रमेश घोरपडे। विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचा आढावा आपण पटापट घेऊयात। बघा, पहिला प्रश्न 2026 चा AIMA बिझनेस लीडर ऑफ द इयर पुरस्कार हा जो आहे, ओके, AIMA बिझनेस लीडर ऑफ द इयर पुरस्कार हा 2026 चा कोणाला जाहीर झाला, अशा पद्धतीचं जे काय या ठिकाणी पुरस्काराचं महत्त्व आहे हे इथे दिले गेलेलं आहे। लक्षात घ्या, या ठिकाणी मला काय म्हणायचं आहे माहिती आहे का, हा जो पुरस्कार आहे हा पुरस्कार म्हणजे उद्योगामध्ये जर आपण निपुण असं काम केलेलं असेल, कुशल असं जर काम केलेलं असेल तर अशा पद्धतीने तुम्हाला या पुरस्काराचं जे काय वितरण आहे ते होताना दिसेल। आणि परीक्षेमध्ये आपल्याला पुरस्कार विचारले जातात की एखादा पुरस्कार खूप प्रतिष्ठित असेल आणि तो कोणत्या व्यक्तीला दिला गेलेला आहे, तर वेगवेगळ्या क्षेत्रातील, मग कृषी क्षेत्रामध्ये दिला गेलेला असेल, सामाजिक राजकीय उद्योगाचं क्षेत्र असेल तर हा उद्योगामध्ये दिला जाणारा पुरस्कार आहे। आणि हा पुरस्कार गौतम अदानीच्या मुलाला म्हणजे प्रामुख्याने कुणाला दिला आहे तर करण अदानी याला दिलेला आहे। आणि हा करण अदानी CEO आहे। लक्षात घ्या, हे पण खूप महत्त्वाचं आहे, CEO। आणि हा CEO कुणाचा आहे मित्रांनो, कशाचा CEO आहे तर अदानी पोर्ट्स जे आहे त्या अदानी पोर्ट्स, ती कंपनी तशी अदानी पोर्ट्स अँड SEZ ही जी कंपनी, या कंपनीचा तो काय आहे, CEO आहे। त्या कंपनीचं महत्त्व भारताच्या दृष्टीने हे विशेष राहिलेलं आहे। तर गौतम अदानी हा जगामध्ये दुसऱ्या क्रमांकाचा श्रीमंत व्यक्ती असलेला आपल्याला बघायला देखील या ठिकाणी मिळतो आणि त्याचा तो मुलगा आहे। लक्षात घ्या, आपण जाऊयात मित्रांनो पुढे, नंतरचा भाग आपण समजून घेऊयात। ओके, बघा आता इथे काय म्हटलं आहे, 350 आंतरराष्ट्रीय सामने खेळणारी पहिली ऑस्ट्रेलियन खेळाडू कोण ठरली। इथं महिला खेळाडूचा या ठिकाणी विचार केला जात आहे। अशी एक महिला खेळाडू आहे आणि जी ऑस्ट्रेलियाची आहे आणि तिने काय केलेलं आहे तर ऑस्ट्रेलियामध्ये सर्वात जास्त सामने खेळणारी ती एकमेव अशी खेळाडू ठरलेली आहे। आणि अशा प्रकारचा जो काय प्रश्न आहे हा परीक्षेमध्ये डेफिनेटली आपल्याला विचारला जाणार, कारण एकमेव ज्या गोष्टी असतात, पहिल्या ज्या गोष्टी असतात, शेवटच्या ज्या गोष्टी असतात आणि ज्या गोष्टी एकदम प्रसिद्ध व्यक्तीच्या रिलेटेड असतात, अशा गोष्टी परीक्षेला मोठ्या प्रमाणात विचारल्या जातात। आणि आता बघा की ऑस्ट्रेलियामध्ये असणारी ही जी खेळाडू ती कोण आहे की जिने सर्वाधिक सामने खेळलेले आहेत, तर ती एलिस पेरी ही खेळाडू आहे। आणि आता मला कमेंट करून सांगा की एलिस पेरी ही जी खेळाडू आहे ही कोणत्या खेळाशी निगडीत आहे, ते एकदा मला डेफिनेटली तुम्ही कमेंट करून सांगणार आहात, अशा आशा करायला काही हरकत नाही। मग बघा, आता लक्षात घ्या मित्रांनो, जागतिक विचार दिन हा जो आहे हा 1926 पासूनच तसा तो चालू झालेला आहे। आणि लक्षात घ्या, खूप जुना तो दिवस आहे। आणि या दिवसाचं महत्त्व काय आहे माहिती आहे का, तर हा जो दिवस आहे हा आजच्याच दिवशी आहे, म्हणजे थोडक्यात हा 22 फेब्रुवारीचा दिवस आहे। हा कोणत्या दिवशी साजरा केला जाणारा दिवस आहे, 22 फेब्रुवारी, हे देखील लक्षात राहू द्या। आणि विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे की या ठिकाणी या दिवसाचं महत्त्व समजून घेणं हे तितकंच गरजेचं असतं। आणि काय महत्त्व आहे तर महिला किंवा मग मुली असतील, ओके, तर यांना थोडक्यात आपण महिलांना म्हणू, महिलांना एक चांगली वागणूक द्यायला पाहिजे की त्यांना समानतेची जर वागणूक दिली तर देशाचा, पर्यायाने जगाचा जो काय विकास आहे हा विकास होईल। आणि या गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे। समानतेच्या रिलेटेड असलेला हा जो दिवस आहे हा आजच्या दिवशी आपल्याला बघायला मिळतोय। पुढे जाऊयात आपण, टपाल क्षेत्रात सहकार्य मजबूत करण्यासाठी भारताने
कोणत्या देशाबरोबर सामंजस्य करार केलेला आपल्याला बघायला मिळतो, ज्याला आपण MOU अशा पद्धतीने आपण तो करार म्हणतो. मोमेरँडम करार असतो, तो सामंजस्य करार असतो. आणि हा जो करार आहे, हा करार भारताने टपाल क्षेत्राच्या निगडीत कोणत्या देशाबरोबर केलेला बघायला मिळतो, तर तो कोणत्या देशाबरोबर केलाय, ब्राझील या देशाबरोबर केलेला आहे. आणि ब्राझील हा जो देश आहे मित्रांनो, हा देश दक्षिण अमेरिकेमध्ये असलेला हा देश आहे. आणि ब्राझील या देशाची राजधानी ब्राझिलिया आहे. आणि बाकीच्या राष्ट्रांविषयी तुम्ही मला एकदा समजावून सांगा, ओके, कमेंटमध्ये द्या. आता पुढे जाऊयात. बघा, 22 फेब्रुवारी 2026ला भारतातील पहिल्या नमो भारत ट्रेन आणि रिजनल रॅपिड ट्रान्झिट सिस्टीम जी आहे या सेवेचं जे काय उद्घाटन आहे, हे उद्घाटन कोणत्या ठिकाणी झालेलं आपल्याला बघायला मिळतंय, ते देखील तुम्हाला सांगता आलं पाहिजे. आणि हे प्रामुख्याने उत्तर प्रदेशमध्ये झालेलं आहे मित्रांनो. उत्तर प्रदेशमध्ये नेमकं कुठे, तर मेरठ हे उत्तर तुमचं असलं पाहिजे मित्रांनो. आपण थोडंसं पुढे जाऊयात, लक्ष द्या. भारत आणि फ्रान्स राष्ट्रीय वैमानिकी उत्कृष्टता केंद्र हे जे आहे त्याचं टायटलच असं आहे, भारत फ्रान्स राष्ट्रीय वैमानिकी उत्कृष्टता केंद्र. हे जे केंद्र आहे, हे केंद्र कोणत्या शहरामध्ये सुरू करण्याचा जो काय विचार आहे, हा भारताने फ्रान्स बरोबर केलेला दिसतोय. तर हे प्रामुख्याने कानपूरमध्ये चालू होणार आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही कमेंट केली पाहिजे की कानपूर हे जे शहर आहे, हे कोणत्या राज्यातलं शहर आहे. आणि मी एक हिंट देतो, कानपूर या शहरामध्ये जरा मोठ्या प्रमाणात गुन्हेगारीचं पण प्रमाण आपल्याला बघायला मिळतं, असं ते शहर आहे. आणि लावा डोकं आता कुठे असणार आहे तर. आणि बघा, भारत फ्रान्स राष्ट्रीय वैमानिकी उत्कृष्टता केंद्र म्हणायला येते. म्हणजे वैमानिक जे आहेत ते उत्कृष्ट कसे तयार होतील, ओके, पायलट जे आहेत ते उत्कृष्ट तयार झाले पाहिजेत. कारण आत्ता काय होतं आहे माहिती आहे का, की मोठ्या प्रमाणावरती जे काय विमान अपघात आहेत ते सामोरे येत आहेत. आणि त्यामुळे अशा प्रकारचा जो काय निर्णय आहे, हा भारताने घेतलेला आहे. आणि या निर्णयाचं निश्चितच आपल्याला स्वागत करावं लागणार आहे. कारण विकासाच्या गप्पा म्हटलं की त्यामध्ये कुठल्याही प्रकारे स्वागतासाठी कचर सोडता कामा नये मित्रांनो, बरं का. चला आता पुढे जाऊयात. बघा, IIT मद्रास ग्लोबल रिसर्च फाउंडेशन ही एक संस्था आहे. काय संस्था आहे? IIT मद्रास ग्लोबल रिसर्च फाउंडेशन संस्था आहे. आणि या संस्थेने कोणत्या शहरामध्ये अप्लाइड म्हणजे ज्याला आपल्याला वापरायचं आहे, अप्लाइड AI इनोव्हेशन सेंटर जे आहे, हे सेंटर सुरू करण्याची घोषणा नुकतीच केलेली आहे. आणि ते कुठे चालू करणार आहेत? दुबईमध्ये चालू करणार आहेत मित्रांनो. कुठे चालू करणार आहेत? दुबईमध्ये चालू करणार आहेत. म्हणजे AI सेंटर हे जे आहेत, हे येणाऱ्या काळामध्ये इतके प्रचंड वाढतील, त्याला म्हणजे विचारायची सोय नाही, ओके, लक्षात राहू द्या. आपण पुढे जाऊयात. बघा, भारत फ्रान्स राष्ट्रीय वैमानिकी उत्कृष्टता केंद्र कोणत्या शहरामध्ये सुरू करण्याचा जो काय विचार आहे, हा नुकताच घेण्यात आलेला आहे. रिपीट झालेला क्वेश्चन आहे, ओके. मी जातो पुढे, नंतर आपण बघूयात. बघा, नोव्हेंबर 2026 मध्ये आर्थ शॉट पुरस्कार 2026 चे आयोजन कोणत्या भारतीय शहरामध्ये होणार आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. महाराष्ट्रामध्ये होणार आहे प्रामुख्याने. आणि महाराष्ट्रामध्ये नेमकं कुठे, तर मुंबईमध्ये होणार आहे, हे देखील तुम्हाला सांगता आलं पाहिजे. आणि कोणता पुरस्कार मी म्हणत आहे तुम्हाला, तर आर्थ शॉट पुरस्कार 2026, ओके. एक शेवटचा प्रश्न बघा, सर्व हवामानात चालणाऱ्या AI सक्षम मिशन दृष्टी ऑप्टोसार पृथ्वी निर्णयक्षम उपग्रहाची जी काय घोषणा आहे, ती कोणत्या भारतीय अंतराळ तंत्रज्ञान कंपनीने केलेली आहे. आणि डेफिनेटली त्याचं उत्तर काय असलं पाहिजे, तर गॅलेक्सी अशा पद्धतीचं ते नाव आहे कंपनीचं. म्हणून आता बघा, हे प्रश्न किती महत्त्वाचे आहेत. परीक्षेच्या दृष्टीने मी फक्त वन लाईनर प्रश्न हे दररोजच्या सेशनमध्ये घेऊन येत असतो. आणि तुम्हाला जर हे क्वेश्चन कायमस्वरूपी बघायचे असतील आणि वेळेत बघायचे असतील, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकनला क्लिक करा. आणि विद्यार्थी मित्रांनो, जास्तीत जास्त हे जे लेक्चर्स आहेत ते लोकांपर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करत जा. यामध्ये परत आम्ही चांगल्या पद्धतीने जी काय माहिती आहे, ही माहिती मी नक्कीच घेऊन येईल. या ठिकाणी थांबूयात. धन्यवाद.